भुसावळ दुहेरी हत्याकांड प्रकरणासंदर्भात समाज बांधवांचा आक्रोश मोर्चा। नुकतेच भुसावळ शहरातील भाजपचे नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची निर्घृण हत्या करून शहरातील नराधमांनी दहशत पसरवली आहे। त्यानंतर बारसे समाज, राखुंडे समाजासह इतर समाजात संतापाची लाट उसळली असून त्यामुळे भुसावळ शहरातील बारसे आणि राखुंडे समाजातील समाज बांधवांनी 7 जून रोजी भुसावळ शहरातील वाल्मिकी चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चाच्या माध्यमातून समाज बांधवांनी आरोपींना फाशी द्या अशा घोषणा देत फाशीची मागणी केली आहे। तसेच त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याची मागणी देखील या मोर्चाच्या माध्यमातून समाज बांधवांनी केली आहे। प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। फरार असलेल्या आरोपींना तत्काळ अटक करावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी देखील या मोर्चाच्या माध्यमातून समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। 29 तारखेला जो दुहेरी हत्याकांड झालेला आहे त्या हत्याकांडमुळे संपूर्ण महाराष्ट्रात काय आमच्या जिथे जिथे वाल्मिकी समाज राहतो तिथं जन आक्रोश झालेला आहे आणि जोपर्यंत उर्वरित आरोपींना पोलीस प्रशासन पकडत नाही आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत। आम्ही माननीय प्रांत अधिकारी साहेबांना विनंती केली आहे की कृपया पोलीस विभागाने आतापर्यंत चांगली कारवाई केली आहे, परंतु कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली तपास करू नये। आम्हाला शंका आहे आमच्या नेत्याच्या हत्येमागे मोठ्या पदाधिकारीचा हात आहे। आमच्या लोकांना हाताशी धरून हा हत्याकांड घडवलेला आहे। आम्ही गेल्या 9 तारखेला उत्तर कार्यक्रम आहे त्यावेळीची पोलीस बंदोबस्त कडक व्हावा आणि आमच्या मेतर समाजाच्या वस्तीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त व्हावा। संतोष बारसे हे आमचे समाजाचे अध्यक्ष होते, आज त्यांची जी हत्या झाली हे फार निंदनीय घटना झालेली आहे। एकही आरोपींना पोलीस प्रशासनाने सोडू नये। पोलीस प्रशासनाने सर्वपत्री चौकशी करावी, कारण की आम्हाला शंका आहे आमच्या नेत्याच्या हत्येमागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे आणि ते व्यक्ती समोर आलीच पाहिजे। आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहोत। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे आणि महाराष्ट्र राज्य मेहतर वाल्मिकी समाज बावनी पंचायत तर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये आंदोलन आणि निवेदन सुरू आहे। शासनातर्फे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि त्वरित मोठे अधिकाऱ्यांनी या हत्याकांडातील आम्ही नेमणूक करावी। उद्या कालच्या दिवशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आमच्या कार्यकारी मंडळाने भेट घेतली असता सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व उर्वरित आरोपींना शासनाने त्वरित अटक करावी ही विनंती करण्यात आलेली आहे। आम्ही मेहतर वाल्मिकी समाजाचा पोलीस अधिकारी व त्यांनी संयम पाहू नये। आमच्या नेत्याची हत्या झालेली आहे, ही दुर्दैवी घटना आहे, याचं गांभीर्याने प्रशासनाने दखल घेतली पाहिजे।